काल सिल्वर जुबली हायस्कूल या ठिकाणी जे 5 बूथ होते त्या ठिकाणी आम्ही सकाळी 7 वाजता प्रत्येक बूथचा प्रतिनिधी आणि नगराध्यक्षाचा प्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. जवळजवळ मतदानाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर 7:30 वाजता 7:30 ते 7:45च्या दरम्यान ग्रामीण भागातली एक गाडी त्या ठिकाणी करून घेतली. त्या ठिकाणच्या काही ठराविक समाजाच्या लोकांना फोनही त्यांनी केले होते की तुम्ही मतदानाला येऊ नका. काही मुस्लिम समाजातले असतील, लिंगायत समाजातले असतील, अशा लोकांना फोन करून धमक्या दिल्या होत्या. परंतु आम्ही त्या ठिकाणी पूर्ण तयारीनिशी गेलेलो होतो. मी स्वतः एसटींना अर्ज देऊन 2 स्वतंत्र बॉडीगार्ड माझ्यासाठी घेतलेले होते आणि मनामध्ये पक्क ठरवलं होतं सकाळी 7:30 ते मतदान संपेपर्यंत त्या ठिकाणी आपण हजर राहायचं. लोकशाही पद्धतीनं मतदान त्या ठिकाणी झालं पाहिजे ही मनामध्ये पक्की खुणगाठ बांधलेली होती. जे कोणी प्रशासनातले लोक होते, पोलीस यंत्रणा होती, त्यांच्यावरही सरकारचा मोठा दबाव त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि प्रत्येक बूथवर फिरत असताना बोगस मतदान, आधार कार्ड नवीन छापून घेतलेले ते लक्षात यायचं लगेच. जागोजागी अडवणूक करून त्या ठिकाणची माणसं बोगस करायला आलेली ती परत पाठवली. एक तर असं उदाहरण होतं, वयवर्ष 72 मुलगी आणि मतदान करायला आलेली एक तरुणी त्या ठिकाणी दिसली. आजपर्यंत त्या बूथवर त्यांना जी मनमानी करायला मिळत होती ती जाग्यावर रोखल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना वाटलं असेल की इथं कोणी येणार नाही आणि आपण नेहमीप्रमाणे मतदान करू. मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतंय, मी प्रेमाने कपडे काढून देणारा माणूस आहे. आडव्यात गेलं तर द्यायची भानगड अजिबात नाही. तिथं जातानाच ठरवलं होतं होऊन काय होणार आहे, जीव जाईल, पण शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं आणि मतदान सर्व व्यवस्थित करून घ्यायचं. जीवावर जर बेतत असेल तर असं सहज सोडायचं नाही, 2-4 घेऊन जायची तयारी माझी होती. त्यामुळं प्रचंड असा जळफळाट त्यांचा व्हायला लागलेला होता. आपल्या इथं येऊन आजपर्यंत जे घडलं नाही ते इथं घडायला लागलंय आणि ही निवडणूक आपल्या आता हातातनं गेली आहे म्हणून 4 वाजेपर्यंत मला माहित होतं हे सकाळच्या वेळेत काही होणार नाही. जर सकाळी 11-12ला जर त्यांनी काही उद्योग करायचा प्रयत्न केला असता तर इतर ठिकाणच्या मतदानावर परिणाम होईल. 4 वाजता पुन्हा आम्ही अलर्ट झालो. माझ्या बॉडीगार्डना सांगितलं आता खरी वेळ आता सुरू झालेली. एक आमचे सहकारी चिकू आपला काय शिंदे, त्याला भरमसाठ पैसे घे आणि तू शांत बस. तो बहादर म्हणला, नाही म्हणला, आम्हाला नेत्यांचे आदेश आहेत, मी इथनं हलणार नाही. हे काही त्यांच्या पचनी पडलं नाही. साधारण
4:30च्या नंतर काहीतरी कुरापत काढायची म्हणून काढली, कुरापती काढायच्या म्हणल्यावर त्यांच्याकडं अनेक कारणं असतात. कुठं जातीवर बोलला, अमुक बोलला असं प्रशासनाला सांगितलं आणि त्याला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. त्याचे कपडे फाडले. त्याच्यानंतर मला ते समजलं की आम्ही आणि ते त्या ठिकाणी जात असताना संतोष ठोंगे माझ्या मागच्या बाजूलाच होते, ते पुढे आले. डिपार्टमेंटचे जे बॉडीगार्ड होते, भाऊ तुमची जबाबदारी आमच्यावर आहे, तुम्ही थोडंसं बाजूला चला, हे आमचं बाकीचं आहे ते डिपार्टमेंट बघेल, बाजूला घेतलं. जात असताना पुन्हा अजून जवळ यायचा प्रयत्न झाला. बॉडीगार्डनं जो कुणी हात केलेला होता त्याचा हात अडवला, माझा फक्त चष्मा पडला खाली आणि मला एका मतदान केंद्रात आतमध्ये बसवलं आणि ते समोर थांबले. तोपर्यंत ठोंगेंना तिथं थोडी झटापट केली आणि त्यानंतर त्यांना असं वाटत होतं की आता हे सगळे निघून जातील. पण मी ठरवलेलं होतं मतदान संपेपर्यंत तिथनं हलायचं नाही. पुन्हा पोलीस फोर्स आला, मी पुन्हा प्रत्येक केंद्रामध्ये आत गेलो आणि बाहेर येऊन नंतर थांबलो. ही जी दहशत आणि गुंडगिरी आहे, या गुंडगिरीला या निवडणुकीच्या निमित्तानं निश्चितपणानं आळा बसणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. त्यांना पुढच्या भीती की पुन्हा पुन्हा जर कोण इथं आपल्या केंद्रावर यायला लागलं तर आपलं काही खरं नसणार आहे, म्हणून त्यांनी हा उद्योग निश्चितपणानं ते करणारच होते. मला माहीत पण होतं सामोरं जायचंय, ही पक्की खुणगाठ बांधलेली होती. आणि शेवटच्या काही 10-15 मिनिटांमध्ये तरीही त्यात सगळे अधिकारी डिपार्टमेंट त्या ठिकाणी होतं. काही थोडाफार बोगस मतदान नाही म्हणलं तरी झालं, जी फॅक्ट आहे ती फॅक्ट आहे, किरकोळ स्वरूपात झालं. परंतु आजपर्यंत जे एकतर्फी 1000 आणि 1500चा लीड मिळत होता तो निश्चितपणानं आम्ही रोखण्याचा प्रयत्न केला. काय झालं म्हणजे जे जे घडलं ते सांगितलं मी. तर गोंधळ घालू त्यांना असं वाटलं की हे निघून जातील, निघून जातील आणि बाहेरची यंत्रणा विस्कळीत होईल. भाऊच्या अंगावर गेले, तिथनं माणसं इकडे येतील, कोणी यायचं नाही, मी शेवटपर्यंत तिथंच थांबणार. आमची यंत्रणा डिस्टर्ब होऊ दिली नाही.